नमस्कार. आज आपण मसूरच्या डाळीची आमटी करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, ओलं खोबरं, अद्रक, लसूण आणि मोहरी मोहरी आणि जिरे. आणि हे आपल्याला उकडून घेतलेली डाळ आहे, मसूरची डाळ आहे. आता आधी पहिल्यांदा फोडणी करूया. मोहरी टाकूया. गॅस लावून घेऊया. मोहरी राई टाकलेले. आता जिरे टाकूया आपण. जिरे मोहरी तडतडली. हे लसूण टाकूया. लसूण टाकूया. त्याच्याबरोबर कढीपत्ता पण टाकूया. कढीपत्ताला माहिती असं तुकडं केलं नाही, माहिती वास छान येतो. हे लाल झालं, गोल्डन कलरचं झाला की आपण अद्रक टाकूया. मग टमॅटो टाकूया. टमॅटो सारखं लवकर विरघळण्यासाठी आपण पहिले मीठ टाकून देऊया. आता टमॅटो चांगला विरघळलाय. आपण ओलं खोबरं आहे ते टाकून देऊ. हे घाटी मसाला आहे आमचा, ते घाटी मसाला टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. हळद अगोदरच ह्याच्यात टाकलेली, त्यामुळे हळदीचा वापर केला नाही. थोडीशी धना जिरा पावडर पण टाकू शकता त्यातून. बाकी आपण डाळ शिजवलेली टाकूया. पाणी गरम केलेलं टाकूया. आता आपण उकळी येऊन देऊया. मग तुम्हाला दाखवते. बघा
बघा आपली डाळीला आता चांगली उकळी आलेली आहे. आपली डाळ पूर्ण झालेली आहे, मसूरची डाळ. आता त्याच्यावर आपण हे टाकूया, कोथिंबीर टाकूया. मला मला जास्त आवडते कोथिंबीर म्हणून जास्त टाकते. तुम्हाला जशी पाहिजे तशी टाका. सरसरीत मस्तपैकी झालेली आहे बघा मंद आळणी. तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा. नसेल आवडली तरी पण सांगा. आपली पूर्ण डाळ झालेली आहे. बघा कशी झालेली आहे डाळ. आवडली असली तर कमेंट करून सांगा.